आबाजी जा म्हणा घरी तुम्ही आता. हो आम्ही करतो जरा खोले आंब्याची. हो या तुम्ही 10-11 वाजता जेवण घेऊन करून या. हो जा आंघोळ करा जा या वापस. बरं आले का तुम्ही? बरं बसा इथं आंब्याखालीच बसा, इथं तिथं जाऊ नका. हो तिथं आपल्या त्या सरपंचच्या वावरातनी वानर आहेत आंब्याच्या आमराईतनी. हा बसा इथंच बसा, मी येतो 10-11 वाजता. आबाजी आपले आंबे काही पिकते तर लोकांचे तर पिकले बी. आपले काही उचलता तुम्ही? आपल्याला सगळे लोकांचे आंबे पिकलेले येऊन राहिले आणि तुम्ही म्हणता आपले आलेच नाही काही येते आपले. अरे बा पाळीव द्या लागते आंबा पहिले. ते आंबा एखादा पाड सापडला का? अजून मला एकही पाड नाही सापडला. हो एखादी चिप म्हणा किंवा एखादा पाड म्हणा समजा असा हो झाडाला पिकलेला आंबा जर खाली पडला की समजून घ्यायचं पाळी आला बा, मग उतरा लागते ती. नाही तर मग ते पिकणार नाही ना कच्चेच असले तर. म्हणजे मग पाड पडू द्या लागते नाही का? बरं म्हणजे पिकलेला झाडावरचा आंबा मग एखादा सापडला की झालं मग. मला तर वाटते लवकर एखादा पाड सापडा आणि लवकर उतरून घ्या. हो ना काय करता आता, हे वानेराचा त्रास मोठा वाढला ना. एखादा पडलं म्हणा एखादा पाड मग. बरं ठीक आहे मग या तुम्ही आपण जा आम्ही बसतो इथं आता. जा तुम्ही जा. बरं येतो मग. ते संख्या नाही दिसलं रे, ते कुठं आहे ते दिसलंच नाही मला एवढ्या. ते दुगऱ्याला गेलं त्याच्या घरी गेलं ते. त्या दिवशी त्याचे बाबा आले नव्हते का? मग त्या दिवशीच गेलं ते. तसं हो का? बरं बरं ठीक आहे. बरं बसा मग तुम्ही. मी येतो बा आता जेवण घेऊन करून येतो. मग दिवसभर आलं की आलं मग चालले जा तुम्ही घराकडे. हो ठीक आहे मग. यावर्षी लय मजा आहे मग. एवढा मोठा आंबा मस्त आपल्या त्या खोलीत पिकू घालते आबाजी. बम खायला भेटते पिकलेले. बरं मी काय म्हणतो आता मी जाऊ का इथं बाजूच्या वावरात सरपंचाच्या 2 भुईमुगाचे झाड आणतो. शेण खात बसू आबाजी पर्यंत. बाबू चोरून नको आणू बाबू. हो त्याला विचारतो त्याने जर हो म्हणलं तर आणजो नाही तर काय आणू नको. आम्ही काय चोरून आणतो का? गेलो की आलोच मी बातच 2 मिनिटात. नाही ते सांगूच नका तुम्ही. पिप्याने सांगूच नका तुम्ही. एकराने सांगा काय देतात. उदळ घेता का तुम्ही? 3 एकर भुईमुग आहे आपला. सांगा तुम्ही किती रुपयात घेता ते. पूर्ण उपटणे त्यानंतर त्याची ते ठोक ठाक करून बिलकुल शेंगा तयार पाहिजे आम्हाला. हो सांगा मग आज किती रुपयात बसते तुमचा मेळ? सांगितलं तुम्हाला आता तुम्ही पिप्यातही बसत ना. मग आता तुम्हाला म्हणलं 11,000 रुपये एकरनं द्या तुम्ही. 33,000 रुपये देऊन द्या 3 एकराचे. झालं का? उद्या मजूर सकाळी 5 वर 6 वाजता हजर. 2 दिवसात जिकडे तिकडे. बापा 11,000 रुपये एकर का? जीव घेता बाबा. ते भुईमुगाचं ते बिया नसतं किती महाग आणि त्याचं खत हेन तेन रखवालीन काय उरून आम्हाला बाबा. म्हणल्या बा 8,000 रुपये एकराने देतो आम्ही. हो 8 त्रिक 24,000 करता का तुम्ही? पहा मग. पण आहे सरपंच साहेब तुम्हाला वाटते तेवढं सोपं आहे का? फुकटाचा पैसा नाही देत ना कास्तकार लोक मजूर आले. मग बिलकुल पुरी ऊन अंगावर घ्या लागते ना. पाहत ना किती आता अंश सेल्सिअस आहे म्हणते सांगा तुम्ही. मग एवढ्या ह्याच्यात नाही एक तर वातावरण बरोबर नाही. म्हणून म्हणलं काढून घ्यायची करा तुम्ही. असं बारीक चिरीक पाहू नका तुम्ही. 1,000-2,000 रुपयाकडे इकडे तिकडे. हे बा मी सांगतो तुम्हाला लस लय 10,000 मध्ये कवर करा. काऊन की आम्हाला येणं याटोनं येणं याटोचा खर्च जाणं येणं का उलीस आहे का परगावून येणं म्हटलं. पाहा म्हणलं 10,500च्या कमी तर काय आपण बसत नाही तर मग तुमच्या गावातलं मजूर पाहा तुम्हीच पहा. तेच तर तानातुनी सुरू आहे गावातनी. ते म्हणजे मावारात चालते म्हणजे मावारातचा सऱ्याचा भुईमुग आला आता काढाले. हो ना म्हणून मिळालं बा तुम्ही आता परगावचे. पहा मग बरोबर हिशोबाने घेतात. मजूरही जास्त आहे म्हणतात तुमच्याजवळ. असं करा दुसरं काही सांगू नका कोणाला. 10,000 रुपये एकरानं फायनल. देऊन द्या ॲडव्हान्स देऊन द्या जाऊ तिकडे. ना तरी जास्तच होते ते. नाही इतकं नाही बा. इतकं देत नाही बा. म्हणलं भुईमुग घेऊ का जरा 2-4 झाडे घेऊ का म्हणलं. असं आहे कोणी आलं की नेलं सोय 2 झाडं नाही का? बरं ने भाऊ जगन. हो जाय घेऊन जाय तिकडे. हो घेऊन जा. मग विचार करा तुम्ही सांगा काय आहे. जर उद्या म्हणलं तर उद्या मजुरी आपलं नाही तर मग कसं नाही. ठीक आहे बाजून चालू आहे आमचं. लागन नाही का? हो 2 ताली काम ठेवाच लागते नाही का? हो आता अजून आपल्या गावच्या मजूरचं काही नक्की झालं नाही ना. तर गुंपाबाई आपल्याकडे पाठवते नाही पाठवत. बरोबर ठीक आहे ना. मी संध्याकाळपर्यंत सांगतो. तुम्ही ना इथंच. भुईमुग काढणं सुरू आहे ना बाजूनं. ठीक आहे ना काही हरकत नाही. मी सांगतोच तुम्हाला. पाहू आता काय होते तो. किती कोणी वापर नाही का? निरा हिंडणं सुरू आहे यायचं. हो एक आता सौदा होत नाही यायचा. अरे का भाऊ काय म्हणते? काय भुकला वाटते तिकडला बी? काय आम्हीच नाही म्हणलं द्यायले. मग काय तर 10,000 रुपयासाठी हातपाय जोडे. हो म्हणे सरपंच साहेब म्हणे 10,000 रुपये देऊन देतो म्हणजे तुम्हाला एकरी 30,000 करून टाका म्हणे. मला हेट राहू द्या ना. हो काही पाहिजे नाही मला. 11च्या कमी रुपया घेत नाही म्हणलं. त्याला फेक गणगडी. आलो वापस. फेका नाव तिकडे 8,000च्या वर रुपया देत नाही एकराला ते. मग मी तरी तुम्हाला 9,000 रुपये म्हणलं पण तुम्ही ऐकायला तयार नाही. सांगा आता बी देऊ ॲडव्हान्स. चोख 10पर्यंत येते वाटते नाही. पाहू ना काय. हे बा मी काय म्हणलं त्याचं मी दान नाही केलं तर तुमचं काय 9,000 रुपये करणार का वावर उदळ काही आपलं राजा. मग राहू द्या ना म्हणलं. द्याच नका देऊ. कोणी सांगा आम्हाला गरज नाही ना. चाललो आम्ही. तशी गोष्ट नाही ना. मी काय म्हणून राहिलो त्याचं का 3 एकर आहे का ते? त्याला 10 नाही पुरते. पण गोष्ट कसं आहे 3च्या वर आहे त्याचं 3.5 एकर आहे ते. सांगू नका ना. तुम्ही जे सांगून राहिले का तेच सरपंचाने सांगितलं मला. तुमचंही 3.5 एकर आहे म्हणे ना. मला सांगितलं नाही ना. पहा आता सरपंच साहेब सोबते यायला बी. हो जाऊ द्या. हो तुम्हाला पुरवत असेल तर पहा 9,000 रुपये देतो नाही तर जा द्यायच्या. आवश्यकताच नाही ना. 10,500च्या कमी रुपया घेत नाही. जर याच असेल भेटायचं असेल तर बाजूच्या वावरात आम्ही. चला म्हणून चला.
जा 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 म्हणलं पाहिजे दुसरे जाऊ दे तिकडे जा. कुठं कठीण काम झालं नाही का हो. एक तर वरचं वातावरण बरोबर नाही, फालतू भैमून पाण्यात नाही सापडला पाहिजे. आता गुंपा मावशी आज येत नाही म्हणते, आता कायच करा. पाहा लागणार आता परगावले एका चक्कर माराच लागणार आता नाही का. हो आता हे तर काही कवर होत नाही, हे लय मागायचे आहे नाही का. जाऊ तिकडे. उलट जमाना आहे मोठ्या मोठ्या झाडाले लहान लहान फोडून बारक्या बारक्या झाडाले मोठे मोठे फोड टरबूज कवळण हे ते हो ना बा उलट साहेब काम. बाबा चिंगरे बरोबर लाईन आंबा आहे हे जर मोठा असतं तर हे जर का टरबूज एवढा असतं आंबा तर डॉक्टर फुटला असता. ए आंबा पिकलेला आहे पाड पाड. बाबा मग सांग ना आबजीले पाणी आला म्हणा उतरा म्हणा लवकर जा पळत जा घरी. आबजी पाणी आला आंबा आंबा पाणी आला आपला आबजी आबजी. काय पुट्टाय बा काय काय बयाला काय सांगा पाडी आला रे काय काही बी देखलं काय. अरे आबजी आबजी आलो आबजी वावरातून पळत. अरे काय पळत आला काय झालं भाऊ काय काय झालं रे वावरात. काय नाही झालं ना आबजी म्हणे आंबा पाडी आला नाही म्हणे उतरा राहिला ना आपला. हा म्हणलं आबजी हे बाई पाड पडला पाडोक्षा हे बाई पा पिकलेला आंबा. बापरे पडला नाही हो आला रे मग हो आला पाडी आंबा नाही का. हो लवकर आता उतरून घ्या लागन मग आता पाहा लागन उतरीवारी कोण आहे तो. कोण आहे तर मी जातो त्याच्या घरी. काय आता चांगले पोरं पाहिजे तर त्या काशाले त्या बबण्याले चांगला उतरता येतल्या गायले. हो पण ते आता कामोकामी आहे तर काय माहिती येते का नाही तर. आता मी म्हणून झुंबर मामाला म्हणतो झुंबर मामाचे दोस्त आहे ते काशीनाथ भाऊ ते येते. बरं पाहिजे बरं म्हणून मग हो पाहिजे नाही तर मग कोणी झाबरू जर असन झाबरूले सांगतो त्याला उतरता येते. पाहतो मी विचारून पाहतो मामाला विचारतो आणि झाबरू भाऊला विचारतो. बरं मग आता तुम्ही कसं वावरात नाही आता चिंगरे वावरात एकटीच. हो बस झालं ना माय आता बस डबा बांधला की जा तुम्ही आता हो बस 10 मिनिटात निघतो मग. बरोबर जा मग हो जा मी जातो मग आता. मला आज गवत घेऊन ये जा मग हो तिकडच्या आपल्या जुन्या घरातली हो तिकडे टिकू घालता येते. हो हो तसं करावं लागेल नाही का गवत पाहतो मी आज आता हो पाहतो ना फक्त आता उतारी व्हायला सापडले पाहिजे लेकाची. हो ना आंबा आहे पण कसा 10,000 उतरू शकते. हो पण त्यातला काही हिस्सा द्यावा लागेल ना दुसरे ते आपल्या भूषणले. हो म्हटलं बाबा त्याला द्यावा लागेल हिस्सा तंत्र नाचन ते हो पहिले आपण देत जाऊ त्याला हिस्सा त्याचा चाराने. हो पण आता काय राहिला हिस्सा त्याचा आता वावर त्याचं थोडी आहे का त्याचं जे वावर आहे हो ते तर लक्ष म्हणले 1.5 एकर इकलं द्या ना. 1.5 एकर आहे त्याच्या पुशी आता. पण तरी बी काही ना काहीतरी आपलं खापुरते द्यावं लागेल ना. दिन खापुरते दिन त्याले हो 500 आंबे देऊन देईन जाऊ दे तिकडे हिस्सा फिसा काही नाही त्याचा. हो पण काय आता भानगडी बाबा ते म्हणायचे मला हिस्साच पाहिजे त्यापेक्षा जे काही निघन त्याचा चाराने हिस्सा देऊन टाकतात त्याले. हा मग खापुरता देऊन राहिलो ना त्याले का हिस्साच पाहिजे का त्याला आता काय राहिलं त्याच्यात. हा त्यानं त्याचा हिस्सा सोडला का आतापर्यंत रुपया तरी सोडला का त्यानं मग चालले आपले काही नाही त्याला त्याला 500 नाही 1000 आंबे देऊन देईन जाऊ तिकडे. तुमचं काय आहे मग ठीक आहे. आलंय भैमुगा शेंगा मागायला 100%. बोला काय होतं कुकडे दौरा कुकडी इकडे. आबजी म्हणे आंबे उतरता का म्हणून तुम्ही ते आंबा उतरायचा आम्हाला उद्या पाडी आला तर झाबरू भाऊ विचारलं तर तुम्हाला विचारा म्हणे. आता चढलं तर उतरता नाही आज मला ते आंबे होणार काय सांगायला. नाही आपल्या होते का बा मामांग किती काम आहे नाही तर दिला असता उतरून पण कसं आपला टाइम नाही ना. कारण टाइम काढा ना उद्या दिवस मग द्या त्याला उतरून काय कोणी नाहीच म्हणून राहिले सगळेजण. नाही ना बा मामांगले काम आहे ना मा भैमुग आहे बा मजूर नाही सापडू राहिलं मला एक तर मग हे जेवारीवर पाखरं ते संख्या गेला गावाले मग मामांगा केलं काम आहे राजा. आता कोणाच पाहा मग आता नाही कोणाला पा झुमर मामाला पाहिजे तू या ट्रॅक्टर चालू आहे इथं त्याला म्हणा ते काशीनाथ भाऊ ते 1-2 जमा करा म्हणा द्या म्हणा उतरू ना त्याचा ऐकते ना काशीनाथ भाऊ. तेच पोराला मग आता ट्रॅक्टर कुठे आहे पाहिला नाही इकडे आहे का चालू. हो आपला पाटलाच्या वरात नागटी चालू आहे बा त्याची घरचं चालू आहे ना जाय तिकडे जा भेटते. बरोबर द्या सुरू करून द्या पाकरा हाना तुम्ही आलोच मी. काय गडबड काय म्हणा तुम्ही. आंबा उतरा लागते म्हणते आबजी म्हणते ते कोणी पहा म्हणते काशीनाथ भाऊ सांगा तुम्ही उतरून द्या म्हणजे उद्या आता बाबा का ट्रॅक्टरची नागरी नाही बाबा काय करावं आता. बरं मी काशाला सांगतो मी काशा बाबा ऐकते हो काही वादा नाही सांगतो मी त्याला जरा 2-3 घंटे ऑटो वर करू म्हणतो देतो पाठवून त्याला. बरोबर द्या मग ते बबन काका उतरते म्हणते त्याला सांगा मग ते. बरं पाहतो मी विचारू पाहतो मी त्याला कोरकोरी काय काय तू नको काळजी करतो मी लावतो सोय त्याच्या जाय तू आता हुनी तो हिडू झाडाखाली बस तिकडे जाय. आले का बबन भाऊ काय तुमचीच वाट पोर आलो तू मॅनला बा शिवलाल भाऊ सुट्टी मागा उद्या दिवस उद्या आंबा उतरायला जायचा आपल्याला यायचा देवलाल भाऊचा. आता देवलालचा आहे म्हणजे आता देवलालचा एकटेच आंबा आहे काय ती मग बुड्यानं लावायला ते आबाजीनं माया मग सगळ्याच हिस्सा आहे ते असं कोणता आपला याचा का ते आपल्या वावरातला का.
हो ना, तुमचाच नाव ते देवलाल भाऊच्या वावरात हिशात आहे ते. तर कसं करता मग बबन भाऊ? हा येता का उद्या मग? आपल्याला जमते म्हणून म्हणलं चांगला होते ना आपल्याला गावरानी आंबा. शिलाल भाऊ जाऊ का म्हणलं, कसं करू मग? जाऊ का उद्या दिवस? जातच म्हणतं का? बरं जाय मग तू उद्या दिवस आंबा उतरतो. परवा दिवशी येतो फक्त. ठीक आहे, जाय जाय. हो पण आता ते काय कशी ना ते आपला आंबा उतराचा शेक आहे का तो शेक? आता मी त्याची लावतो सोय. मग काय ते काय भारी असते का? ते एक बासा आणला आपलं बस मुचकं लावलं त्याला की जाय तिकडे. करतो मी ते बरोबर करतो ते डॅनी बुडेल करून मागतो ते. बरं ठीक आहे मग जाऊ मग. हो किती वाजता? 9 वाजता जाऊ मग समजा. हो लवकर उन्हीच्या आत. लवकर चालले जाऊ फटकन. आपल्या हिश्श्याचे आपले आंबे घेतले घराकडे. जाय तिकडे. बरं ठीक आहे, नक्की आहे बघ आता. ठीक आहे, आता कोणाला सांगत नाही बघ. तुम्ही दोघं जण मी का? ठीक आहे मग चला. आपलं वावराकडे जाणे नाही. आंबा किती आला आणि काय आला? नाही काशीला आंबा किती आला म्हणलं ते म्हणजे काय आहे चांगला आला काय? 5-6 हजार निघन? तसा हो निघन 7-8 हजारापर्यंत. लयच लय समजा, कारण की कसं अर्धा आला नाही. पण आता 2-4 वर्ष झाली येऊनच नाही राहिला आंबा ते. हो यावर्षी आला वाटते नाही का? बरोबर ठीक आहे ठीक आहे. हो पहा मग आता उद्याच तुम्ही. परवा दिवशी मग बबनले कसं पाठवून देतो. ठीक आहे चला मग. आले का मार्केटातून? बसा म्हणलं बसा, पाणी आणतो मग चहा म्हणतो. आलेच मी. ते नंतर पण मी काय म्हणतो, कोणी आलं होतं का मला? निरोप आलता का आपल्याला उद्या आंबा उतरणं आहे बा म्हणून? तुमचा हिस्सा घेऊन जा म्हणून असं काही? कोणी तर काय आलं नाही आता दिवसभर घरीच होती मी, आज कुठे गेली नाही. तसं म्हणजे यावर्षी गुलचाट वाटते बहुतेक नाही का? हो ना, आता पहिले देत जाय ना आपल्या हिस्सा. नाही म्हटलं आता तूच सांग, आपला आंबा होते आता एकाच वावरात आहे का नाही? आपल्या आबाजीचा आहे समजा, माझ्या आबाजीचा. तर मग आता माझा हिस्सा बनत नाही का त्याच्यातनी? का एकट्याचाच आहे काय देवलालचा? म्हणलं आपल्याला सांगायला नाही पाहिजे की त्यानं पहिले आपल्याला ज्या वेळेस आपण आता समजा अलग निघालो होतो तरी बी आपल्याला निरोप येत जाय का नाही की बा तुमचा हिस्सा तुम्ही घेऊन जा. 4 हिस्सा दरवर्षी देत जाय आपल्याला ती. आता 2-3 वर्ष झाले आंबा काही आला नाही आणि आता यावर्षी त्याने आपल्याला निरोप पाठवायला नाही पाहिजे का आता लोक? हो पण ते वावर पहिले नावान नव्हते ना, सगळे तुमच्या बाबाच्याच नावान होते. पुन्हा ते काही जमाना असो, पण आंबा तर शेवटी आपला कसं आहे आबाजीनं लावेला आहे ते, म्हणजे एकाच वावरात लागेल ते. मग त्याच्यात तर सगळ्याचाच अधिकार बनते ना. ते कसं आहे वाटणी हो का काही हो, आपला अधिकार बनते त्याच्यात नाही. हो मग कसं काय 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 आपल्याला आंबा नाही का? आता लोक त्याने हिस्से दिले ना, आता यावर्षी कसं काय नाही म्हणते? मग आता पाहा मग तुम्ही द्यायला म्हणून आम्हाला हिस्सा द्या म्हणा. नाही मागतो काय मी, त्यानं म्हणाले पाहिजे मला. मग नाही तर ठसन ना घेतो उद्या हिस्सा. असं कसं देत नाही ते? हो पण आता पाहा आता काय देते का नाही तर काय सांगा आता. नाही असं कसं? मग सगळ्याचा हिस्सा बनते. मा बहिणीचाही बनते. तिला फोन लावतो मी आता. थांब आता जवळ फोन लावतो त्याला, म्हणतो ये म्हणतो उद्या तू. मग असं कसं काय 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 एकटा खाते का का? हो ना लावा फोन लावता येईल. हो लावता येईल म्हणा, या म्हणा तुम्ही बी. मग कसं आपल्याला हिस्सा घेता येईल घेता येईल. बरोबर आता लावतो फोन. मांडतो चहा मांडतो पर्यंत बोला का? शिवलाल भाऊचा फोन वाटते. त्या भावाचा फोन आहे म्हटलं, मोठ्या भावाचा. हो ते देवला तर लावून नाही राहिला. आता काय म्हणतात शिवलाल भाऊ? हॅलो हॅलो नमस्कार जवळ बा. अरे काय माणसा हो तुम्ही? पत्रिका पाठवली आले ना तुम्ही उद्घाटनाले? एवढं मोठं शिवला ट्रेडरचं भव्य उद्घाटन झालं. आले नाही म्हणलं बा तुम्ही आपल्या मेवण्याच्या याच्यानी ना? आपण घरी कसं आता त्या दिवशी सण होता अक्षय तृतीयेचा, त्याच्यानं कसं बुडा म्हणे जाऊ दे म्हणे, जाऊ नको म्हणे. मग कसं हुकलं ते. ठीक आहे काही हरकत नाही ना. तरी बी कसं एखादी चक्कर मारता म्हटलं. हो काही मार्केटला माल असला टाल असला तर आणा जा म्हटलं आपल्या इकडे. हो चांगलं व्यवस्थित भावावर लावून देऊ पुन्हा. आता लोक काय तुमच्याकडे आणलं नाही का? आपण आता आणू. आता हे बा याटो घेतला म्या. हो आता याटोच्यानं कसं आता बऱ्याच ट्रिपा भेटून राहिले. हो ठीक आहे आणीन. बरोबर ठीक आहे. तर मी काय म्हणत होतो, महत्वाचा विषय होता काही म्हटलं आले ना तुम्ही रसाईले? हो काही आहे का नाही म्हणलं यावर्षी? काही देवलाल करते का नाही म्हणलं काही? काय वावर नावान करून घेतलं तरी बसून काय काय दिवाळी एक बोलावलं होते ना, बस तरी बसून तर फोनही नाही त्याचा. मग काय त्याच्या कामातच गुतेल असते ते तर आहेच म्हणा. होणारच होतं ते तुम्हाला म्हटलं, पण तुम्ही ऐकी नाही त्यावेळेस. बरं ती विषय जाऊ द्या, आता झालं गेलं पार पडलं. पण आता तुमचं हातचं गमावू नका म्हणलं योग. ते आंबा म्हटलं किती आला यावर्षी माहिती आहे का तुम्हाला? आपला सगळ्याचा हिस्सा आहे ना त्याच्यातनी. तर म्हटलं तुम्ही उद्या येऊन जा. उद्या उतर नाही आंबा ते. तर म्हटलं आपला हिस्सा जे काय आहे ते घेऊन जा. तसं हो का? पण आता आपलं काय राहिलं ते वावर दिलं नावान करून, काय आपलं काय आहे त्याच्यात? आपला कसा काय हिस्सा? ते बाबा तुमच्या हिशावर आलेलं जे वावर होतं का नाही त्याच्यात ते आंबा आहे ना. आणि एक तर म्हणजे कसं आहे, एक तर आबाजीचं वावर होय आमच्या. सगळ्याचाच अधिकार बनते त्याच्यात. तुमचाच अधिकार पहिला बनते. हे बाबा तुम्ही कमीत कमी 25% 4 हिस्सा तुमचा, 4 माया, 4 देवलालचा आणि 4 बाबाचा. 4 हिस्से करायचे आणि ते आंबा उतरल्यानंतर आपापली वाटणी करून घेऊन जायची. म्हणून म्हणलं उद्या तुम्ही सकाळीच या, याटो घेऊन या. एक तर कसा लय माल आहे यावेळेस. जाऊ द्या ना म्हटलं, जाऊ द्या आपल्याला नाही पाहिजे म्हणा, आपल्या वावरात इथं आहे. जाऊ द्या. जाऊ द्या ना. हो जाऊ द्या तिकडे. खाऊ द्या त्याला. तुम्ही घ्या तुमचा आणि त्याला बाकीचा द्या. मला नाही पाहिजे हिस्सा. जाऊ द्या तिकडे. काय जवळ बा तुम्ही राजा हातचे कमवून राहिले ना. आंबा कमीत कमी 20,000च्या वर आंबा निघून राहिला. मग 5,000 तुमच्या हिशावर येऊन राहिला ना. केवढ्याचा होऊन राहिला? 100 रुपये किलो पिकला की चालला ना. हाताने गमावता का तुम्ही? नाही का झालं पुरं नाही का? पण आला ना 20,000 भरण ना. पण निघन ना 20 नाही 25 निघते. तुम्ही काळजीच करू नका. लय आला आंबा, फुल आला यावर्षी. बरोबर बा जातो म्हटलं, तुला माहित नाही ते. बरोबर ठीक आहे. मग आता येऊ का? मग मी उद्या याटो घेऊन येऊ का सकाळी? बिलकुल याच तुम्ही. कोण की बा म्हणलं मलाच तर अजून त्याने सांगायला आले नाही ते अजून. हो की बा हाय म्हणून उतरणं हे ते. आता काम नव्हतं का त्याचं मला सांगायचं की बा हजर रामून पोते घेऊन? असं मग तुम्हाला सांगितलंच नाही का अजून? असं येईन ना. सांगा ना. पाहतो ना, वाट पाहतो ना. आपण आता शेवटला वाट पाहायची, नाही तर मग शेवटून उतरलं की आपले कट्टे घेऊन वावरा. मग आपला काय हिस्सा सोडणार हो का मी? बरोबर ठीक आहे ना. मग मी जरासं उशिराच येतो मग. उतरणं झालं की बघ मी हजर तिथं टपकन. बस तसंच करू आपण. हो बिलकुल. आता त्याची पाहू वाट काय करते तर नंतर मग हजर होऊन जाऊ तिथं. ठीक आहे मग ठेवतो फोन. कशा किती उतरण म्हणलं आंबा गिंबा? काय पोझिशन आहे?
बाबा देवलाल भाऊ हे बा 10,000च्या खाली उतरत नाही का आंबा तुमचा 100% सांगतो ना 10,000 आंबा आहेत आता इकडली पुरी डांग आली तिकडली आली मग जवळपास पान तुम्ही निघते ना बबन भाऊ ते निघाले पाहिजे आता माझ्या हिशोबानं पण फक्त आम्हाला जरा हिशोबची लावजा म्हणलं देवलाल भाऊ कसं बरोबर फाड्याला लावजा पण आता तुम्हाला माहित नाही का आता पहिले आपण काय असे तर 100ला 6 आंबे तुमचे तसे 5 असते बा 100 घेता तुम्ही बाबा पहिला जमून राहिला करायच्या देवलाल भाऊ किती मेहनत आहे पावरते सर हात दुखून राहिला माया मग हे बा कमीत कमी हे बा 100ला 10 आंबे आमचे तोडणाऱ्याचे काही आम्हाला ठेवता का नाही रे बुवा अरे रात दिवस मेहनत केली राजा मायाबीन रखवाली कुरू एवढा आंबा आला आणि तरी म्हणता का निरा का तोडणारेच नेता तुम्ही उतारीवाले देता अर्धा उद्या 8 देऊन द्या 8 100ला 8 म्हणजे आता समजा 10,000 निघाला की समजा तुमचे 800 आंबे तुमचे नमदा नाही का बरं जाऊ दे 400 आंबे समजा नाही का बरं ठीक आहे काय हरकत नाही नाही हे बा 100ला 7 लसलं हो याच्यावर देणार नाही आम्ही हो तेच तर शिल्लक झाला एक आंबा हो जाऊ दे घ्या आता पटोपट खालचा भाग घ्या आता लवकर वरे चढा झाला पाहिजे 2 वाजे लोक उतरणं फटोफट जाय बरं आता तू देवला जरासं गवत कापून घे आपल्याला पिकू घाल लागण ना ती गवत नाही पाहिजे का मग संध्याकाळी अजून कुठं आता जा उद्या आणा अजून परवा आणा पिकू घाल लागते संध्याकाळी बरोबर आणतो मी धुऱ्याचं कापू ना पाहिजे तुम्ही इथं आता मी येतो मग काय शिवलाल भाऊ तुम्ही तर आलेच ना वावरात नाही काय वाट पाहून थकलो राजा शेवटी म्हणलं चला घराकडे आता झाला ना उतरणं झालं सगळं झालं ते गाडीत टाकून आता घरी आणतील ते ఇంకా आम्ही आता शेकी घेऊन घरी आलो आता आमचा माल ते सोबत गाडीत आणून राहिले तुम्ही आता पताच नाही अजून तेच वाट पाहू राहिलो तुम्ही दबा धरून होतो ना मी मला काही बोलावते पाऊस त्याची वाट आता बरोबर ठीक आहे ना जातो मी आता आंब्याखाली कसं आंब्याला हात लावते कोण तुम्ही पाहतो आता ती जवायला बोलावलं मी तसं पाहतो यायचं आता काय आहे तर एक आंबा नाही देऊ राहिले म्हणजे दाताला लावले म्हणजे काय सोपं वाटलं लागते हो ना आता पाहा मग आता काय तर लवकर जा मग नाही तर कसं मग आता घरी आणल्यावर मग कसं का आता जातोच ना आम्ही पण तुम्हीच सांगा बबन भाऊ काशीनाथ भाऊ हे पटलं का तुम्हाला म्हणजे आमचा काही हिस्सा नाही का त्याच्यात नाही हो आता तसं तर पाहिजे म्हणा हिस्सा पण आता काय आता त्याच्या मनावर राहते आता ते सध्या रखवाली करते तर त्याला वाटलं काय द्यायला लागते करतो ना सगळं हिशोबच करतो मी आता थांबा तुम्ही या ना हे ठेवून द्या घरी चला लवकर तिकडे आता जवळ फोन लावतो मी बोलावते येईल बोला शिवलाल भाऊ वाटच पोराल तुमची इथं मठापाशी उभा म्हणलं मी काय येऊ का मग कसं करू या आता झाला उतरणं झालं म्हणते आंबा हो काही टेन्शन नाही या तुम्ही निघा लवकर तुमच्या जेटोत आम्ही येतो बसून मग या घरापाशी आपल्या बरोबर आलोच पोचलो ते म्हटलं आपल्या जवळ मठापाशी आहे म्हणते बस त्याच्या जेटोत बसून जा तुम्ही या तुम्ही हातपाय तोंडून या लवकर तिथं आंब्याखाली जरासं कसं तुम्ही असले बरं राहते मग बोलायला जरा तसं म्हणजे भूषणच्या आत्याला बोलावलं वाटते पाहुणे नाही जवळ बोला तुमच्या मॅच बोलावलं आता सांगा आता एकट्याला खाऊ देता काय देवलाले म्हणून म्हणलं कसं बहिणीले बोलावलं बॅ तिला म्हणलं घेऊन जायतो हिसा तर येऊ राहिले ते जवळ आता मग एकट्याला थोडी खाऊ देतो आम्ही त्याला फोन केला नाही असं हो का बरं ठीक आहे मग आता आलोच आम्ही ये मग तू आता आम्ही येतो इकडून देवला कसं काय म्हणलं काय चालू आहे म्हणलं तुमचं काही आंब्याची उतारी आहे काही सांगायचं का काही नाही मला नाही सांगितलं आता जवळ बाजा फोन आला मला म्हणे आंबा उतर नाही मला समजलं म्हणे असं गावातून कोण सांगितलं त्याला तर म्हणलं हे कसं काय म्हणलं हे काय बरोबर आहे का तुमचं काही आमचा हिस्सा आहे का नाही याच्यात काही जवळला फोन केला वाटतं शिवलाल ना 100% अरे बा शिवलाल पण आता हिश्श्याचं काही राहिलंच नाही याच्यात आपापल्या नावानं झालं पण आता हे आंबा मा हिश्श्यावर आला आता मग कसं काय नाही विषय तसा नाही रे बाबा विषय जम्म्यातला वावर आहे ना आबाजीने लावलेलं झाड आहे तर 4 हिस्सा माया पडते बहिणीचा 4 हिस्सा तुझ्या 4 आणि बाबाचा 4 बस 25% घ्यायचे जेवढा निघाल तेवढा चिंगरे जाणार ते गुंपा आजी बोलावून जा लवकर जा शिवलाल हे का भांडणं करायचं काम आहे का तुले रसाईल देतो ना बाबा 1000 आंबे तुले देतो जवळ बुवाले देतो आणि आता येऊनच राहिला होता आणि देवला न्यासाठी का जवळ बुवा तुम्ही काय एवढी गडबड केली गडबड म्हणजे आता तुम्ही म्हणजे काही सांगत नाही सवरत नाही आता शिवलाल भाऊले सांगितलं नाही तुम्ही मला सांगितलं नाही कमीत कमी आता मला आंब्याचा हिस्सा द्या तुम्ही हे 4 हिस्सा कमीत कमी द्यायला पाहिजे तुम्ही आम्हाला आता काय उरण काय म्हणलं आम्हाला रात्रंदिवस डोळे फोडले आंब्यासाठी म्या वाननेराचा त्रास लोकांचा त्रास हे शेजारी वावरावाला म्हणते सावली पडते त्याचा हिस्सा द्या रखवालीची मेहनत एवढं सगळं करून आम्हाला काय उरण मग सांग बा आता तुझा हे उतारीवाल्याला द्यावं लागते कितीतरी आंबे आणि तुम्ही म्हणता त्याच्यातनी तुमचं काय आहे याचे सांगा बा आता का तुम्ही झाड लावलं का काय का पाणी दिलं एखाद्या वक्ती का काय केलं काय तुम्ही सांगा बा आता आणि एक तर वावर आहे तुमचं नाही आता माय होतं हे म्या याच्या हिश्श्यातनी दिलं हे आता काय राहिलं याची कोणाचा हिशेवाटी खाऊ द्या त्याला आता खाते तर कसे बोलता बाबा तुम्ही याचे 4 हिशे पडायला पाहिजे ना मग कसं काय कायद्यानं घ्यायला लागेल मग आम्हाला शेवटी असं नाही असेल तर मग कोर्टात जायला लागेल मला कोर्टात आणि गिटा हायच किती रे आंबे 7-8 हजार आंबे नाही लेखन काय त्याच्यातनी भांडणं करून आपली काय आहे तुला देतो ना बा 1000 आंबे देतो ना आता काय पाहिजे अजून हक्काचे पाहिजे मला हो जवळ बाची बिन माय बी हो देता का नाही सांगा आताच मग चला विषय मोकळा करा आता जाता नाही तर मग मी मागा बी लागतो मग चालू काय म्हणलं इथं काय झालं बाबा शिवलाल भाऊ जवळ बोलायला टेजी नाही काही आले पाहुणे बा नाही आता झालो आता हे याटो घेऊन आलो म्हणलं आंब्याची कसं उतारी सुरू आहे ना आमचा हिस्सा वाटी नाही काही नाही शिवलाल भाऊचा आता कसं म्हणलं ठरवलं आम्ही निकडे आलो तसं हो का हो तेच तर म्हणलं काय आवाज कल ऐकू आला तिकडे म्हणून आली मी इकडे म्हणलं मनात राहत असं तर म्हणलं सुद्यामध्ये राहत मला इथे येऊन जवळ माणसाने काही याच्यात भानगडी पडू नये म्हणलं काय नाही तर तुमचा काय आहे तर रसाई ते सगळी होऊन जाईल त्याचा काही विषय नाही आणि म्हणलं हिशेवाटी कायची हिशेवाटी याच्यात काय आहे का रे मला शिवलाल पदर खोसून भांडणं सुरू करते वाटतं हो ना पण आता मी काय म्हणलं मामीजी आमचा काही याच्यात हिस्सेवाटी बनन ना आम्हाला काही ना काही लागत नाही काय देतो म्हणते 1000 आंबे देतो म्हणते तुम्हाला मग काय पाहिजे अजून पण आता आमच्या मग हिशावर जास्त येत होते ना
मग मेहनत नाही का द्यायची? एक तरी आंबा राहिला असता का? त्या बुड्याने किती रात दिवस मेहनत केली तर हे आंबे आले का? तू काय काय असे आयते आले का आंबे रे? मेहनत करायला लागते भाऊ, रात दिवस उन्हीत आणीत नाही. एक झाड तरी लावलं का मला आयुष्यात नाही एखादं झाड लाव आणि त्याचा आंबा खाय तू, मग समजते तुला काय किंमत असते आंब्याची. तर चालला मोठा हो पण मग आमचा हिस्सा नाही लागेल का? तुझं काही नाही म्हणलं. लवकर वाराच्या बाहेर निघतो आता. काय ते 1.5 एकर वाढ तिकडे ते लोकांच्या करतात आहे ते. लवकर निपटीतून तू जास्त बोलू नको शिल्लक. कायदा म्हणलं नको समजा तुझ्या कायदा. आम्ही तर काय आता हिचं काही काम होतं की याचं फालतू. हो ना, पण आता तुम्ही काय आमच्या ह्याच्यात पडता? पडताना गिरता काहीच नाही. लवकर तू इथून थांबूच नको तू. 1000 आंबे तुझ्या घरी येऊन जाईल. लवकर सटक. नाही तर मग कशी सटकली मग मला तुला माहित नाही मग. जाऊ दे म्हणलं, जाऊ दे. बरं हे बाबा आता काय, आता आपण समजदारीने मागा, पण आता जाऊ दे काही हरकत नाही. तुमच्या सोकुशीन द्या, काय द्या असते द्या, 1000 द्या, 500 द्या, काही जाऊ तिकडे. चला पाहुणे जाऊ दे. जाऊ बा, हे बा मी काय म्हणलं, मी येतो न्यायासाठी. तुम्ही काही काळजी करू नका. 1000 आंबे घेऊन येतो तुमची बी, उद्याच येतो बोला. हो काही काळजी करू नका. बरोबर ठीक आहे, जाऊ तसं काही विषय नाही. आता आलो तुम्ही इकडे ऑटो घेऊ म्हणून आलो मी. काय मजा होय आपल्याला काय पाहिजे. शिवलाल भाऊ मजा घेऊ म्हणे म्हणून आलो आम्ही आता. तेच म्हणलं ना, आपण म्हणलं मजा घेऊ. काय कोणाला आंबे सडले आंबे कोणाला नव्हे. काही नाही म्हणलं गुंपा मामी आपलं मामीचे काही काळजी करू नका. आम्ही काही भांडणं थोडी करू. आपण शेवटी आपले जाऊ ना. काही हरकत नाही. देऊन द्या मग 1000 मोजून ऑटो साहित. जाऊ दे देऊन द्या. आम्ही शिवलाल कमाल. अभि शिवलाल म्हणा हात जोडा. बरोबर शिवलाल भाऊ घेऊ मग मोजून. चला बसा म्हणलं सगळेजण घ्या मोजून घ्या आपले. चला